क्राईम अलर्ट. घाबरायचं नाही, संपवायचं आहे. हॅपी अॅनिव्हर्सरी. हे काय? गिफ्ट आहे. आज जावई बापू कुठे घेऊन जाणार आहेत? आई, त्यांनी तर मला काल रात्रीच एक सरप्राईज दिलं होतं. काय दिलं? हा माझा बेडरूम आहे. तुला काय करायचंय? फक्त एकदा मला त्याला धडा शिकवू दे. अरे ते तुझे भाऊजी आहे, तुझ्या बहिणीचा नवरा आहे. पप्पा, दरवाजा उघडा. नमस्कार, मी सुधा चंद्रन क्राईम अलर्टच्या या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. हॅपी अॅनिव्हर्सरी. हे सगळं काय? हा? आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. किमान आज तरी माझ्याशी नीट बोला. तुझ्याशी नीट बोलू मी? तू त्या लायकीची आहेस का? हा? एक मुलगा मागितला होता, तो तर देऊ नाही शकलीस. लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा आहे. अहो, ऐका तर. काय माहित यावेळी मुलगा होईल. बस झालं. 2 वेळा तू मला मूर्ख बनवलंयस. आता मी पुन्हा फसणार नाहीये. एक बरं झालं. तुमच्या मित्रांनी हे सुद्धा सांगितलं होतं की मुलगा की मुलगी हे स्त्रीच्या हातात नसतं, ते पुरुषाच्या हातात असतं. अच्छा, आता तू माझ्या पुरुषार्थावर प्रश्न उपस्थित करतेस? मी असं नाही म्हटलं. हो, तेच तर बोलतेस तू. मी तर फक्त एवढं सांगत होती की तुला कळत नाहीये का? हे तुम्ही काय करताय. मी असं म्हटलं नव्हतं. मी फक्त हे सांगत होती की मला उलट उत्तर देतेस? आज आपली हा? अॅनिव्हर्सरी. तोंड चालवतेस? नको मारू मम्मीला. पप्पा नको सोडा मारू मला. हं? बरं झालं हा मारतो तिला. या मुलीला ना दिवसा चैन आहे ना रात्री. नको मारू. जेव्हा बघावं तेव्हा टेन्शन टेन्शन. माझा मुलगा थकून ऑफिस मधून येतो, त्याला शांती देण्याऐवजी टेन्शन देते. काय करू या मुलीचं? रडू नकोस मम्मी. मम्मी, तू तू ठीक आहेस ना? मी ठीक आहे. तू झोप. हा, मम्मी, तू ठीक आहेस ना? माहित नाही कुठल्या अपशकुनी वेळी हिला घरात आणलं.
माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. जेव्हा बघावं तेव्हा टेन्शन टेन्शन, जरा म्हणून सुख नाही. अरे सगळी आपलीच चूक आहे. आपणच हिच्या भोळेपणाला भुललो आणि हिला सून म्हणून पसंत करून आणलं आणि आपल्या मुलाच्या गळ्यात हिचं लोढणं बांधलं. माहित नाही या जन्मात आपण नातवाचं तोंड बघू शकू की नाही. अहो, तुम्ही स्वतःला का दोष देताय? जर ही आपला वंश पुढे नेऊ शकली नाही तर हिच्यापासून सुटका करून मी दुसरी सून घेऊन येईन. मी माझ्या मुलाचा नवीन संसार सुरू करेन. अरे, तू का अशी डोळे वटारून बघतेस? गप्पा बसून नाश्ता कर. जशी आई तशी मुलगी. आता ही खीर कुठल्या आनंदात? सासूबाई, आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. बघावं तेव्हा जखमेवर मीठ चोळत असते. अरे नाश्ता तर कर. कोणत्या जन्माचा बदला घेतेस तू? झालं ना तुझ्या मनासारखं? हा, माझा मुलगा न खाताच निघून गेला. आता ही खीर ना तूच खा. हा? हॅलो आई. कशी आहेस तू बाळा? मी ठीक आहे आई. तू कशी आहेस? मी पण ठीक आहे. तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद आई. मग आज कुठे घेऊन जातात जावई बापू आमचे? अगं आई, यांनी मला काल रात्री सरप्राईज दिलं होतं. खरंच? काय दिलं? ते आई, त्यांनी माझ्यासाठी पूर्ण खोली सजवलेली आणि आणि केक सुद्धा आणला होता त्यांनी. बाहेरून जेवण सुद्धा मागवलं होतं. हे तर खूपच छान झालं ग. चला, बरं झालं. मला खूप आनंद झाला हे ऐकून की तू खुश आहेस. हो आई. आई, मी तुला नंतर फोन करते. मला थोडं काम आहे. मीना, काय झालं आई? तू चिंतेत दिसतीयस. काय नाही बाळा, तुझ्या ताईशी बोलत होते. आज तिच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना. बस तेच. कसलं लग्न आणि कसली अॅनिव्हर्सरी? ताईने सांगितलं असेल की सगळं ठीक आहे. अजयने माझ्यासाठी हे केलं ते केलं आणि तू विश्वास ठेवलास. मला काही कळत नाही. तुझ्या ताईला ना, तिला खोटं बोलता येत नाही आणि ती हे विसरते की मी तिची आई आहे. तिच्या आवाजावरूनच मला सगळं समजतं. आई प्लीज, फक्त एकदा मला त्याला धडा शिकू दे. तू वेडा झालायस का? अरे ते भाऊजी आहेत तुझे, तुझ्या बहिणीचा नवरा. तू त्याला जाऊन मारणार आहेस? तो नवरा म्हणण्याच्या लायकीचा नाहीये. आणि हो,
मी त्याला मारणारच. तेव्हाच त्याची अक्कल ठिकाणावर येईल. आणि मग तो त्याचा बदला तुझ्या बहिणीकडून घेईल, हो ना? तर मग ताईला सांगून टाका की त्याला सोडून दे. मार खाण्यापेक्षा गप्प बसून सहन करणे हा मोठा गुन्हा आहे. तुम्ही लोक हे का समजत नाही? बाळा, तुला माहितीये ना ती असं कधीच करणार नाही. अरे देवा, जाता जाता ही अपशकुनी दिसली. चल बाजूला हो. चल आता लवकर जेवण करून घे. हं? खुशी, माझ्या खुशीच्या चेहऱ्यावर एवढं दुःख का? आज शाळेत दिवस चांगला नाही गेला मम्मा, मी मुलगा का नाहीये? का बाळा? जर मी मुलगा असते तर आजी आणि आजोबा दोघांनी माझ्यावर खूप प्रेम केलं असतं. हे बघ, एक दिवस असा येईल की तुझ्यावर सगळे प्रेम करतील. आजी, आजोबा आणि तुझे बाबा. खरंच मम्मा? खरंच. चल आता लवकर खाऊन घे. हे काय? जेवण. मला नाही जेवायचं. तुमच्या आवडीची भाजी बनवली. बोललो ना, नाही जेवायचं मला. जा ना इथं. रिकाम्या पोटी झोपणं चांगली गोष्ट नाही. थांब, तू अशी समजणार नाहीस. इकडे ये. हे काय करताय? हे काय करताय? नाही. नका मारू, इकडे बघ. नका मारू, अ? सोडा काय? तिला, नका मारू. गप्प बैस, नाही तर तुला सुद्धा मारेन मी. खुशी, तू जा बेटा, जा. अ? नाही. जेवण भरवणार. नाही. जेवण भरवायचं तुला. इकडे बघ, इकडे बघ. आजी, तू आणि मामा लवकर इकडे या. बाबा मम्मीला खूप मारतायत. हो बाळा, आम्ही येतोय. हा, तू काळजी करू नकोस बाळा. आपलं घराणं फक्त मुलगाच पुढे नेतो का? मुली हे करत नाहीत? नेमका कुठून आला हा विचार? आणि जर हा विचार आहे तर मग मुलगी जन्माला येईल की मुलगा हे पुरुषावर अवलंबून आहे. सायन्सने हे सिद्ध केलंय, पण तरी सुद्धा काही लोक असेही आहेत की जे बाळाचं लिंग काय असेल ह्याचा दोष स्त्रीवर लावतात. हा कसा पुरुषार्थ आहे? स्त्रीवर हात उचलल्याने कुणी पुरुष होत नाही. आणि अशा परिस्थितीत जर चूक पुरुषाची आहे तर तितकीच चूक त्या स्त्रीची सुद्धा आहे. कारण ती निमूटपणे मार खाऊन घेते. ज्या दिवशी ती मूग गिळून हे सहन करणं बंद करेल तेव्हापासून तिच्यावर अन्याय होणं थांबेल. ताई, तू ठीक आहेस ना? तुझी ही अवस्था यानेच केली आहे ना? ताई, काहीतरी बोल. बघा मीनाजी, तुम्ही काही बोलला नाही तर आम्ही काही करू शकणार नाही. प्लीज बोला. ताई, तू कधीपर्यंत याला वाचवणार आहेस? अरे, हे लोक तुझा जीव घेतील. ताई बघ, हीच योग्य वेळ आहे. जर तुला तुझं आयुष्य सुधारायचं असेल तर भावाचं ऐक, मी तुझ्यासमोर हात जोडतो. पप्पा मम्मीला मारतात. ताई, आता तरी बोल.
खूप अत्याचार केलास तू. चल, अहो इन्स्पेक्टर साहेब कुठे घेऊन जाताय माझ्या मुलाला? माझ्या मुलाने काहीच तुम्हाला नाही जे काही केलंय. बोलायचंय पोलीस स्टेशन मध्ये येऊन बोला. अहो, चला. इन्स्पेक्टर साहेब, अहो, ऐका ना. ऐका. अहो मीना काहीतरी बोल. आपल्या पतीला वाचव. एखादी पत्नी आपल्या पती सोबत असं वागते का? आणि एखादा पती आपल्या पत्नीशी असं वागतो का? चल ताई, निघूया इथून. चल बाळा. नाही, मी कुठे नाही जाणार. हे माझ्या पतीचं घर आहे. लग्न करून या घरात आली होती आणि अंत्ययात्रा याच घरातून निघेल. ताई, परिस्थिती समजून घे. कमल, तू समजून घे. मुलीची अंत्ययात्रा तिच्या सासरहूनच निघावी. आपण आपल्या मुलींना ही गोष्ट नेहमी सांगतो, पण आपल्या मुलींना आपण हे कधीच का सांगत नाही की जर त्यांच्या विरुद्ध काही अन्याय होत असेल तर न घाबरता लढा. स्वतःच्या आयुष्याचा विचार करा. आपण आपल्या मुलींना स्वावलंबी होण्याचं बाळकडू का देत नाही? असं का होतं की आपण प्रत्येक वेळी आपल्या मुलींना हेच सांगतो की त्यांच्यासाठी त्यांचा पती त्यांचं सर्वस्व आहे? सुनबाई, आम्हाला माफ कर. आमच्याकडून चूक झाली. बाळा, आमची पापं अशी आहेत की देव सुद्धा आम्हाला माफ नाही करणार. सुनबाई माफ कर आम्हाला माफ कर सुनबाई. सुनबाई, जोपर्यंत तू आम्हाला माफ नाही करत तोपर्यंत आम्ही तुझे पाय नाही सोडणार. अरे तुम्ही काय करताय? उठा. ठीक आहे, मी तुम्हा लोकांना माफ केलं. उठा बरं, उठा. हे देवा, तू आम्हाला देवीसारखी सून दिलीयस. खुशी, ये ना. तुझ्या आजीकडे नाही येणार तू? ये ग माझ्या बाळा. ये बाळा, ये. हो ग माझं बाळ. हे बघ सुनबाई, अजय माझा मुलगा असण्यासोबतच तुझा पती सुद्धा आहे. त्याला सोडवून आण. खुशीचा विचार कर. हो बाळा, अजयला माफ कर त्याला बाळा. मीना बघ, मी तुला वचन देतो, आज नंतर मी तुझ्यावर कधीही हात उचलणार नाही. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. ताई, तू काय याचा जामीन दिलास? मग काय करायला हवं होतं? आपल्या पतीला तुरुंगात सडू द्यायचं होतं? आई, समजाव हिला. अरे हिची बुद्धी भ्रष्ट झालीये. आई, तूच म्हणाली होतीस ना की मुलीचं घर हे तिच्या पतीचं घर असतं. मग मी फक्त कर्तव्य करते. दुसरं काय करणार आई? ठीक आहे, तुला जे करायचंय ते कर, पण तुला माझी शपथ आहे, जोपर्यंत मी सांगत नाही तू केस मागे घेणार नाहीस. याला न्यायालयाच्या चक्रा मारू दे, तेव्हाच याची अक्कल ठिकाणावर येईल. कमल, कमल, मीना, आय एम सॉरी. मीना, मी तुला खूप त्रास दिलाय. मी एक चांगला पती बनू शकलो नाही. मला माफ कर. नाही,
तुम्हाला तुमच्या कृत्याचा पश्चाताप झालाय. बस माझ्यासाठी एवढंच पुरेसं आहे. ए बाळा, इथे ये, इथे ये, इथे ये, इथे ये. बस आता मला दुसरं काही नको. आता आपण एका सुखी कुटुंबाप्रमाणे राहू, हो ना? हम्म? हम्म? काय झालं सविता? कळत नाही अजय असा का वागतोय. मीनाच्या बाजूने बोलू लागलाय. आता आपला वंश कसा पुढे जाणार. आता मलाच काहीतरी करावं लागेल. अजय, तुला काय झालंय? तू तुझ्या पत्नीला का स्वीकारतोयस? का नको करू आई? ती माझी पत्नी आहे. तुला माहितीये ती तुला मुलगा देऊ शकली नाही. ती तुझा वंश पुढे चालवू शकत नाही. मुलगा असो किंवा मुलगी, मला त्याने फरक पडत नाही. आई, तुझी विचारसरणी बदल. मी सुधारलोय, तू सुद्धा सुधार आई. प्रश्नच उद्भवत नाही. मी त्या स्त्रीला आणि तिच्या मुलीला कधीच स्वीकारणार नाही. आई, विसरू नकोस, तू माझ्या पत्नीबद्दल आणि मुलीबद्दल असं बोलतेस. अजय, तुझी एवढी हिंमत? तू आपल्या आईशी असं बोलतोयस? तर मग समजवा ना यांना बाबा की या माझ्या पत्नीबद्दल आणि मुलीबद्दल बोलत आहेत. बघा, जर त्या दोघींना काही झालं तर माझ्या इतका वाईट कोणी नसेल. हा अजय, हा अरे, हे काय? गिफ्ट आहे? माझ्यासाठी? नाही, शेजाऱ्यांसाठी. उघडून बघू. ऑब्व्हियसली. खूप छान आहे. हा, जा घालून ये ना. नको नको, खुशी घरात आहे. अरे, मी तिला तिच्या आजी आजोबांसोबत झोपवलंय. आता चल ना, घालून ये. जा जा जा. बरं बरं बरं, एक मिनिट. आत्ता आली. हो आई, आणि मला तुला अजून एक गोष्ट सांगायची आहे. मी आज इतकी आनंदात आहे की याआधी कधीच नव्हती. अजय पूर्णपणे बदललेत. ते माझी खूप काळजी घेतात, माझ्यावर खूप प्रेम करतात. अरे वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे बाळा. हो, पण तुझे सासू सासरे? तू त्यांची काळजी नको करूस, ते सुद्धा बदलतील. अजय आहेत ना सोबत. आता मला कोणाची भीती नाही. देवाचे लाख लाख आभार आहेत. आता देवाची अशीच कृपा राहू दे. ठेवते ह. नमस्कार. बरं बाळा. खरंच? हा? मी 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 पुन्हा बाबा होणार आहे. काय झालं? जर यावेळी सुद्धा मुलगी झाली तर? मुलगी असो किंवा मुलगा, त्याने मला फरक पडत नाही. बाळ फक्त सुदृढ असायला हवं, मला दुसरं काही नकोय. मी खूप आनंदी आहे, मी खूप आनंदी आहे. नाही, मी या घरात आणखी एक मुलगी येऊ देणार नाही.
माफ करा, आम्ही तुमच्या बाळाला वाचवू शकलो नाही. नाही नाही, माझं बाळ. मीना, मीना, काही नाही झालंय. जे व्हायचं होतं ते झालं. हे आपल्या हातात तर नव्हतं ना. कारण बाळ पाडणं हे माझ्या हातात होतं. ठीक आहे सासूबाई, मी निघतो. काही दिवसांनी येतो हिला न्यायला. ठीक आहे बाळा, सुखी राहा. स्वतःची काळजी घे. मी लवकरच येईन तुला न्यायला. मीना, बाळा दुःखी होऊ नकोस. जे व्हायचं ते झालं. पण अजय तुझ्या सोबत आहे ना? हो आई, दुसरं मला काही नकोय. अजयवरती माझा पूर्ण विश्वास आहे. 9 महिने मी गरोदर असताना त्यांनी माझी किती काळजी घेतली, माझ्यासाठी सर्व काही केलं. आणि माझं बाळ या जगात येऊ शकलं नाही. आई, मी विचार केलाय, मी ही केस मागे घेणार आहे. तू कमलला समजावून सांग, मला माझ्या पतीला न्यायालयाच्या चक्रा मारताना बघायचं नाहीये. आई, आई, बाबा, बाबा, केस संपली माझी. बाबा, केस संपली. काय? अरे आई, वा, खूप अरे चांगली केस बातमी संपली आहे. माझी. वा. केस संपली माझी. केस संपली. किती आनंदाची गोष्ट आहे. मी आणि तुझे बाबा मंदिरात जाऊ आणि प्रसाद चढवू. हो आणि बाळा. पार्टी सुद्धा करूया. चल बाजूला हो. बाळा, तुझ्यासाठी ना एक आनंदाची बातमी आहे. तुझ्यासाठी ना 3-4 मुलींच्या कुंडल्या पाहिल्या आहेत. हे बघ फोटो. ह्यातली कोण आवडली सांग? आई, तू हे काय बोलतेस? खरंच बोलतीये. ही माझ्या नातवाला गिळून बसली. आता ही या घरात नाही राहणार. आई, हे चुकीचं आहे. तुम्हाला नातू मिळत नाहीये यात मीनाची काहीच चूक नाहीये. या उलट तिची चूक तर ही आहे की यावेळी सुद्धा तिच्या पोटी मुलगी येणार होती. बाजूला हो. बाजूला हो. नाही, मी बाजूला नाही होणार. अच्छा, नाही होणार. गेलं 1 वर्ष सगळं नाटक सहन करतेय, अजून सहन नाही करणार. बरोबर बोलली आई. गेली 1 वर्ष जे नाटक केलंय आता त्याची कसर भरून काढावीच लागेल ना. नाही चल नाही चल नाही, चल. सोडा सोडा सोडा. अरे हे काय करताय तुम्ही? सोडा.
उफ. खोलीत बंद केलं तिला. ते सगळं जाऊ दे बाळा. हे बघ, हे फोटोज बघ. सांग कोणती चांगली आहे. ही आवडली तुला? तुझ्या बाबांना आणि मला सुद्धा ही मुलगी आवडली. ठीक आहे बाळा, मी आणि तुझे बाबा आजच जाऊन बोलतो. ही मुलगी ना पुण्याची आहे. मी आणि तुझे बाबा तुझ्या मावशीकडेच थांबणार आहोत. एक दिवस राहून मगच परत येऊ. तोपर्यंत तुला हिची काळजी घ्यायची आहे. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही जा. हिची तर मी चांगलीच काळजी घेतो. पण तुला माझी शपथ आहे, जोपर्यंत मी सांगत नाही तू केस मागे घेणार नाहीस. कमल बरोबर म्हणत होता. हे लोक कधीच बदलणार नाही. हा बघ, हा माझा बेडरूम आहे. है ना? मस्त आहे ना? कोण आहे ही? विकत आणून ठेवलंय. तुला काय करायचंय? तुम्ही वेडे झालायत का? तुम्हाला लाज वाटत नाही? तुमची लहान मुलगी झोपली आणि तुम्ही दुसऱ्या मुलीला आपल्या खोलीत घेऊन आलात? छी! तू आता मला शिकवणार की मी काय करावं आणि काय नाही? ही ना, बस आज रात्री इथेच राहील आणि तू या खोलीतून बाहेर जा. तुम्ही काय करताय? अरे चल. सोडा. चल. तुम्ही काय करताय? आपल्या मुलीचा मारू तरी काय? विचार चल. करा. असं चल, करू निघ नका. इथून. सोडा. चल. असं नका करू. असं नका निघ. करू. चल. अहो, छोट्या मुलीचा तरी विचार करा. चल. नाही. ऐका, आम्हाला आत येऊ द्या. प्लीज असं नका करू. दरवाजा खोला ना. दरवाजा खोला. माझी चूक झाली. मी तुम्हा लोकांचा खरा चेहरा ओळखू शकले नाही. आता मी पोलिसांकडे जाणार. मला कोणी अडवू शकणार नाही. बरं. काय करताय? ऐका. आव! बास, आता पुरे झालं. आता मी या मुलीला आणखी सहन नाही करू शकत. सविता, वेडी बनू नकोस.
चल उठ, खूप झालं तुझं नाटक. उठ उठ. खुशी बेटा, खुशी 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 खुशी. मी तुला सांगितलं होतं ना की थोडा संयम ठेव, पण तू ऐकलं नाहीस. तुला माहिती आपण किती मोठ्या संकटात अडकू शकतो. आता काय करणार ते सांग. मी 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 काहीतरी करतो. आधी हिचा बंदोबस्त करावा लागेल. हो, आणि त्यानंतर मीनाला घरात आण. जर दोघी एकाच वेळी गायब झाल्या तर आपण अडकू शकतो. सावकाश सावकाश. खुशी कुठे आहे? ती आईबाबांसोबत आहे. ऐक, तू आता आराम कर, ठीक आहे? उद्या सकाळी भेट. हं? झोप आता. बाबा, मी मीनाला खोलीत ठेवलंय. ती खुशीबद्दल विचारते. सध्या काहीतरी कारण सांग. आतासाठी कशी तरी वेळ मी मारून नेली, पण खुशी मेली आहे हे आपण कधीपर्यंत लपवणार? बाळा, तुझ्या आईच्या मूर्खपणामुळे हे सगळं लपवावं लागणारच. बघूया, काहीतरी विचार करूया. तू आता जा, ती इथे यायला नको. मला भीती वाटते तिथे जाण्याची. मी बघून येतो. हो. स्त्रीचं आयुष्य सोपं नसतं. कधी ती आपल्या आई वडिलांच्या डोळ्याचं पारणं असते आणि नंतर तिला दुसऱ्या घरी जाऊन ते घर आपलं बनवावं लागतं.
जशा सगळ्या मुली करतात. मी पण तेच केलं. मी मारहाण सहन केली, त्यांचे टोमणे सहन केले, आणि त्यांनी काय केलं? ती एक लहान मुलगी होती जिला या जगात येण्यापूर्वीच मारून टाकलं. बाबा, माझी चूक होती. मी तुझं म्हणणं ऐकलं नाही, आणि माझ्या चुकीची किंमत माझ्या मुलीला खुशीला मोजावी लागली. माझी मुलगी गेली. आता शिक्षा मला मिळायला हवी. माझी मुलगी माझ्या जवळ नाहीये, खुशी निघून गेली. आता मी जगून तरी काय करू? मी मारून टाकलं माझ्या मुलीला. मी मारलं माझ्या मुलीला. जर मुलींना जन्माला येताच मारून टाकलं असतं तर हे विश्व कधीच संपलं असतं. मुली आहेत म्हणून घराणं आहे. जर मुली नसतील तर काहीच नाहीये. त्यामुळे आता वेळ आलीये की अशा लोकांनी आपला विचार बदलावा की मुली ह्या मुलांपेक्षा कमी आहेत. बेटी बचाव बेटी पढाव हा मोटो फक्त बोलण्यासाठी नाहीये, याची अंमलबजावणी सुद्धा झाली पाहिजे, जेणेकरून मीना आणि खुशीसारख्या मुलींकडून समाज त्यांचा जगण्याचा अधिकार हिरावून घेणार नाही. यावर विचार करा. आता मी निरोप घेते. आपण पुन्हा भेटू एका नवीन एपिसोडमध्ये एक नवीन कहाणी घेऊन. तोपर्यंत पाहत रहा क्राईम अलर्ट. घाबरायचं नाही, संपवायचं आहे. जय हिंद.